रामकृष्ण हरी मंडळी. तर चला आज आपण पाहूया 6 नोव्हेंबर 2025 निफ्टी 50चे ॲनालिसिस. त्याआधी आपण 4 तारखेला मार्केटने कशा प्रकारे मोमेंटम दिले ते पाहू. जर बघितलं मार्केटने काय केलं तर आपले ॲनालिसिस सरळ क्लिअर होतं. जर मार्केटनी ही 25,727ची ही जी लेवल आहे ही जर ब्रेक केली तर आपला व्ह्यू काय होता मार्केटचा, सरळ डाऊन साईडचा व्ह्यू होता. बरोबर आहे. मार्केटने इथे ब्रेक केली म्हणजे त्या ब्रेकवर एखाद्या डाऊन साईडचा ट्रेड घेतला असता तर चांगल्या प्रकारे त्याला एक प्रॉफिट बघायला भेटलं असतं. आपला सरळ काय होता व्ह्यू, मार्केटला डाऊन साईडचा व्ह्यू आहे कोणचा, 25,727ची लेवल ब्रेक केल्याच्या नंतरचा. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर मार्केटला लिक्विडिटी झोन होते. कोणते होते? एक होता 25,900, 25,796. त्या लिक्विडिटी झोनवर येऊन मार्केटने काय केले, साईडवेज झालं. त्याच्यानंतर मार्केटने ते लिक्विडिटी हंट केली आणि डाऊन साईडचा व्ह्यू चांगल्या प्रकारे दिला. पण जर बघितलं तुम्ही तर मार्केटने खालच्या लिक्विडिटी झोन कुठं होता, डायरेक्ट 25,633च्या आसपास इथं होता. बरोबर आहे. इथं होता. मार्केटने इथे येऊन डाऊन साईडला आलं का ते लिक्विडिटी घ्यायला नाही तर मार्केट परत इथं एक रेंज बाउंडमध्ये झालं आणि इथून जर मार्केटने बघितलं तर इथे एक लोची लिक्विडिटी घेतली मार्केटने आणि वरून जी ट्रेंड लाईन येत होती मार्केटला, बरोबर, तिथून मार्केटने ट्रेंड लाईनला अटॅच म्हणजे रिटेस्ट करून रिजेक्शन देऊन मार्केट एक स्ट्रॉंग प्रकारे आपल्या खालच्या सपोर्टवर गेलं. काल सपोर्ट कुठं होता आपला, डायरेक्ट 25,593चा सपोर्ट होता मार्केटला. कुठं होतं इथं 25,593चा सपोर्ट होता मार्केटला. बरोबर आहे. आणि 25,593वर मार्केट येऊन एक साईडवेज झालं म्हणजे त्या सपोर्टवर अजून मार्केट सस्टेन करत आहे. बरोबर आहे. तर हे आजचं म्हणजे 4 तारखेचं ॲनालिसिस झालं. तर आपण पाहूया तर 6 तारखेला मार्केट कशा प्रकारे मोमेंटम देऊ शकते. जर कोणी पण ज्यांनी आपले 4 तारखेसाठीचे ॲनालिसिस पाहिले असेल त्यांना तर चांगल्या प्रकारे मी आधी पण सांगितलं तर बेरिश सेंटिमेंट आहेत मार्केटमध्ये 4 तारखेला. आणि ज्यांनी ॲनालिसिस पाहिलं असेल त्यांना एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट करता आला असेल. बरोबर आहे. तर आपण आता 6 तारखेसाठी मार्केट कशा प्रकारे मोमेंटम देऊ शकते जर बघायचं झालं तर मार्केटला अजून पण बेरिश सेंटिमेंट आहेत. एवढं लक्षात ठेवा, मार्केटमध्ये अजून पण बेरिश सेंटिमेंट आहेत. जर मार्केट ह्या लेवलमध्ये म्हणजे फ्लॅट ओपन होत आहे ह्याच्या आसपास, मार्केट ऑलरेडी कुठे 25,597 म्हणजे ह्या जे आपला सपोर्ट आहे त्या सपोर्टच्या वरच क्लोजिंग मार्केट आहे 25,597 म्हणजे ह्याच्या आसपास म्हणजे ह्याच्यावरच ऑलरेडी मार्केटला क्लोजिंग आहे. एवढं लक्षात ठेवा. जोपर्यंत मार्केट ह्या सपोर्टच्या वर आहे तोपर्यंत आपल्याला एक बेरिश मूव्ह बघायला भेटू शकतो उद्याच्या म्हणजे 6 तारखेला. आणि जर मार्केट ह्या सपोर्टच्या खाली जर जात असेल तर मार्केटला एक आपल्याला डाऊन साईडला मोमेंटम बघायला भेटू शकते. ते कसं ते पण मी सांगतो तुम्हाला. जर मार्केट ह्या लेवलच्या आसपास ओपन होत असेल आपला कोणता 25,593च्या आसपास आणि तिथून मार्केटला वरच्या साईडला एक लॉंग वेज रिजेक्शन कॅन्डल घेऊन वरच्या साईडला कॅन्डल म्हणत असेल मार्केट इथून सरळ 25,655च्या आसपास येऊ शकतं. मार्केट 25,655च्या आसपास इथं एक FUG आहे मार्केटला. बरोबर आहे. आणि त्याच्याच बरोबर वर मार्केटला 25,696च्या आसपास पण एक FUG मार्केट इथून वर पण जाऊ शकतं. जर मार्केटने ह्या FUGला ब्रेक केलं तरच मार्केट वर जाऊ शकतं. आणि जर मार्केट ह्या FUGची लिक्विडिटी स्वीप करत असेल मार्केट ट्राय करणार आहे डाऊन साईडचा. जरी मार्केट वर जात असेल तर हा ट्रॅप आहे, एवढं लक्षात ठेवा. मार्केट हे ट्रॅप आहे. मार्केट ट्रॅप करून हे डाऊन साईडलाच येणार आहे म्हणजे ज्यावेळेस इथून जे पण बाईंगला बसतील त्यांचा लॉस होण्याची शक्यता आहे. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. हे झालं या लेवलचा विषय. जर मार्केट ,25,593च्या आसपास म्हणजे त्याच्या खाली डाऊन क्लोजिंग ओपन होत असेल, जर मार्केट ह्याचा विषयच नाही घ्यायचा, फ्लॅटचा विषयच नाही घ्यायचा, थोडं जर नॉर्मल खाली ओपन होत असेल आणि रिजेक्शन कॅन्डल देत असेल तर इथून जे पण बाईंग येणार होते बायर्स बसलेले आहेत त्यांचे तर स्टॉप लॉस
हंट होतील, म्हणजे ते काय करणार आहेत, आपली पोझिशन कट करणार आहेत आणि त्याच्यामुळे मार्केटला एक डाऊन साईडला चांगल्या प्रकारे मोमेंटम बघायला भेटू शकते. इथून थोडं जरी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि 5 मिनिटाची कॅन्डलची लो ब्रेक करून खाली क्लोजिंग देत असेल तर मार्केट एक चांगल्या प्रकारे डाऊन साईडला बघायला भेटू शकतं. आपल्याला लिक्विडिटी कितीवर आहे, 25,508 वर लिक्विडिटी आहे मार्केटला. 25,508 ही लेवल लक्षात ठेवा. लिक्विडिटी आहे मार्केटला 25,508ची. आता हे 25,508 लिक्विडिटी झोन आहे. मग ह्याला मार्केटने जर लिक्विडिटी स्वीप केली तर मार्केट ह्या लेवलवर थोडंसं सस्टेन होऊ शकतं. सस्टेन झाल्यानंतर इथे एखाद्या सपोर्ट रेजिस्टन्स बनवलेला असं मार्केट रेजिस्टन्स टच करून मार्केट डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतं. जर मार्केट डाऊन साईडला जात असेल तशा प्रकारे त्या मार्केटला नेक्स्ट सपोर्ट कुठे आहे, 25,455 हा एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकतो मार्केटला. 25,455 हे एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकतं मार्केट. आणि जर इथे येत असेल तर इथून एक रिव्हर्सल बघायला भेटू शकतो आपल्याला. परंतु जर मार्केटने इथे लिक्विडिटी स्वीप न करता ब्रेकआउट दिला तर हे मार्केट काय करणार आहे, मार्केट 25,508ची लिक्विडिटी रन करून 25,455च्या आसपास येऊ शकते. कधी 6 तारखेसाठी, बरोबर आहे. तर हे झाले 6 तारखेला थोडेसे अनालिसिस. जर आपण थोडा विचार केला गॅप अपचा, जर मार्केट ह्या लेवलच्या 25,755च्या आसपास गॅप अप बनवत असेल, 25,755च्या आसपास ह्या लेवलच्या आसपास, इथून जर मार्केट रिजेक्शन देत असेल असं एखादी कॅन्डल तर मार्केट इथून डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस. जर मार्केट ह्या लेवलच्या वर ओपन होत असेल आणि इथं जर मार्केट वरच्या साईडला क्लोजिंग देत असेल मार्केट ट्राय करू शकतं वर जाण्याचा. 25,696च्या आसपास इथून एक रिजेक्शन घेऊ शकतं मार्केट, बरोबर आहे. या लेवलवरून मार्केट रिजेक्शन जर भेटत असेल मार्केटला तर मार्केट इथून डाऊन साईडला येऊ शकतं. मग इथून जे बाईंग येणार आहे ते एक ट्रॅप असू शकतो, कारण मार्केटला या लेवलवर एक स्ट्रॉंग लिक्विडिटी पडलेली. मार्केट लिक्विडिटी हँड करून ऑर्डर पेंडिंग घेते, पेंडिंग घेऊन मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं. हा झाला विषय थोडासा गॅप ओपनचा. जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंट गॅप ओपन होत असेल, मोर दॅन 100 पॉईंट, मार्केटला फिबोनाची लावा. मार्केट स्ट्रेट आलं पाहिजे फिबोनाचीवर तर मार्केट थोडा वेळ सस्टेन करून अप साईडला जातं स्ट्रॉंग साईडला. पण जर मार्केट जिग जॅग पद्धतीने येत असेल तर हे 0.618 लेवल वर्क करत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि जर मार्केट नॉर्मल गॅप डाऊन ओपन होत असेल, आणि गॅप डाऊनचा विषय आता आपण जर बघितला, जर मार्केट 25,508च्या आसपास म्हणजे ह्या लेवलच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल आणि जर मार्केटला इथून रिजेक्शन भेटत असेल सुरुवातीलाच तर मार्केट वरच्या साईडला जाऊ शकतं, बरोबर आहे. पण जर मार्केट इथून जर गॅप डाऊन ओपन क्लोजिंग साईडच्या खाली देत असेल 25,508च्या खाली किंवा मग डायरेक्ट त्याच्या खाली गॅप ओपन होत असेल तर मार्केट ट्राय करू शकतो डाऊन साईडला जाण्याचा. 25,455ला सपोर्ट घेऊन मार्केट अप साईडला जाऊ शकतं, बरोबर आहे. हा झाला विषय गॅप डाऊनचा. जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंट गॅप डाऊन ओपन होत असेल, ते मोर दॅन 100 पॉईंट, तर फिबोनाची लावा. मार्केट सरळ त्या फिबोनाचीवर आलं 0.618च्या एरियात, इथं थोडंसं सस्टेन करू शकतं. इथून मार्केट एक डाऊन साईडला एक चांगल्या प्रकारचा ट्रेड बघायला भेटू शकतो. पण जर मार्केट जिग जॅग पद्धतीने येत असेल तर मार्केट वरच्या साईडला जाऊ शकत नाही. तर एक सपोर्ट बनवलेला असेल त्या सपोर्टवर मार्केट ट्राय करणार. वर साईडचा 0.618चा एरिया आहे, याला मार्केट वर्क करत नाही. मार्केट सरळ वर जाण्याचा प्रयत्न करू शकतं त्यावेळेस. हे झालं 6 तारखेचं आपलं ॲनालिसिस. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी बोलून तुम्ही ट्रेड घेऊ शकता. मी काय सेबी रजिस्टर ॲनालिसिस करणारा नाही आहे, त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर जो पण असेल त्याच्याशी थोडीशी चर्चा करून ट्रेड घेऊ शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगत चला व्हिडिओ कसे आहेत कसे नाहीत. तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळी.